आज आपला चौथा सेशन आहे या धड्याचा. लेसन नंबर 1, concepts of line segment, congruent segments we have studied already. 1.2 मधलं चौथं गणित झालेलं होतं. Let us begin with the fifth one. Write the answers to the following questions with reference to the figure 1.13. तिथं बघा 1.13 ची फिगर बघा काय आहे. 1.13 मध्ये तुम्हाला एक लाईन दिलेली आहे, TSRPQ हे बिंदू दिलेले आहेत. पहिलं त्यातलं, राईट द नेम्स ऑफ द अपोजिट रे. राईट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे RP. RP या रेचा अपोजिट रे कोणता? एखादा व्यक्ती RP या रेचा अपोजिट रे RS लिहिल, बरोबर आहे. RT लिहिल, हेही बरोबर आहे. फक्त पूर्ण वाक्यात लिहायचं. द अपोजिट रे of ray RP is ray RS ब्रॅकेट मध्ये or ray RT. बस असं लिहिलं तरी चालेल. कधी लक्षात ठेवा, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायला शिका. नुसतं रे RS काय कोणाला माहिती. क्वेश्चन नंबर टाकलाय 5व्यातला पहिला आकडा रे RS नाही, पूर्ण वाक्यात द्यायला शिका. दुसरं, राईट द इंटरसेक्शन सेट. इंटरसेक्शन सेट, इंटरसेक्शन माहिती तुम्हाला. इंटरसेक्शन म्हणजे उलटा यू. उलटा यूचा अर्थ काय? इंटरसेक्शन मध्ये काय शिकलाय तुम्ही? ए सेट असेल, बी सेट असेल, त्यातले फक्त कॉमन बिंदूच फक्त लिहायचे आणि एकदाच. कधी लक्षात ठेवा, सेट मधले मेंबर रिपीट होत असतील तर ते एकदाच लिहायचे असतात. अजून एकदा शिकवतो. सेट युनियन इंटरसेक्शन शिकवतो. ए मध्ये 1 2 3 4 5 आहेत. बी मध्ये 4 5 6 7 8 9 आहे. आता ए आणि बी चा इंटरसेक्शन पॉइंट, इंटरसेक्शनचा सेट काय झाला? 4 5 तिकडे पण आहे, 4 5 इकडे पण आहे. म्हणून ए इंटरसेक्शन बी, इंटरसेक्शन म्हणजे उलट चिन्ह, इक्वल टू 4 5. दोघांमध्ये फक्त कॉमन असलेले मेंबर. चला आता दुसऱ्या गणिताकडे चालूया. त्याच काय? इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ. जो रे बोललोय त्याच्यावरनं बोट फिरवायचं. पी पासून क्यू कडे जावा बरोबर लांब. ओके. रे RP, रे RP म्हणजे RPQ पुढे गेला आणि PQ रे तर पुढेच गेलाय. यांच्यामध्ये कॉमन एरिया कोणता आहे? फक्त सेगमेंट RP. नाही समजलं? अजून एकदा बघू. रे PQ वरनं बोट फिरवा, P कडून Q कडे. ओके. रे RP कडे बोट ठेवा. हा, सेगमेंट RP नाही. रे PQ आणि रे RQ यांच्यामध्ये कॉमन कोणता पार्ट आहे? P पासून पुढे गेलेला पार्ट कॉमन आहे, म्हणजे रे PQ. लिहा मग तिथं आन्सर. रे PQ is the intersection set of ray PQ and ray RP. कारण का कॉमन प्रवास कुठल्या याच्यावरनं झालाय? पार्ट वरनं, रे PQ वरनं. म्हणून तिसरं, राईट द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. आता युनियन, युनियन म्हणजे उलटा असा समासा यू. बघा मग आता रे PQ वरनं बोट फिरवा, P कडून Q कडं. रे QR वर बोट ठेवा, Q कडून R कडं. PQ चा आणि QR रेचा युनियन म्हणजे सगळेच बिंदू आले त्या लाईन वरचे. म्हणजेच काय? लाईन PQ किंवा लाईन QR किंवा लाईन RQ किंवा लाईन RP सगळेच बरोबर आहे, कारण का युनियन आहे. P कडून Q कडे गेला आणि Q कडून R कडे गेला, यांचा युनियन आहे. लिहा रे PQ, त्याच्या पुढे लिहा युनियनचं चिन्ह, युनियन रे QR इक्वल टू लाईन QR ब्रॅकेट मध्ये लिहा पुढे ऑर लाईन PQ कॉमा लाईन PR
ब्रॅकेट कम्प्लीट. स्टेट द रेज ऑफ विच, अशी किरण सांगा ऑफ विच सेग क्यू आर इज अ सबसेट. अशी किरणांची नावं सांगा की ज्यांचा क्यू आर हा सबसेट असेल, त्याचा पार्ट असेल. त्या रे मध्ये क्यू आर आला पाहिजे, बस एवढं लक्षात. आता क्यू आर येण्यासाठी, सेगमेंट क्यू आर येण्यासाठी रे क्यू आर हाच झाला मग, बरोबर आहे. अजून कोणता असेल? दुसरा कुठलाच नाही, कारण का क्यू कडून आर कडे गेला तुम्ही आणि त्यामध्ये क्यू आर नावाचा सेगमेंट येतो, तो त्याचा सबसेट होतो. ल्या रे क्यू आर इज द सेट of which seg QR is a subset. Seg QR is a subset. खाली लिहा, that is seg QR. आता तुम्हाला सबसेटचं चिन्ह माहिती, आडवं यू काढायचं आणि खाली एक अंडरलाईन करायचं. अजून एकदा सांगतो, सेग क्यू आर, सबसेटचं चिन्ह रे क्यू आर. सेग क्यू आर, सबसेट रे क्यू आर. ओके, लिहिलं तुम्ही. राईट एनी टू रेज विथ कॉमन एंड पॉइंट्स. कोणतेही दोन रे सांगा ज्यांचा एंड पॉइंट कॉमन आहे. आता समजा मी एस नावाचा एंड पॉइंट घेतला, तर त्यांचे अपोजिट रे तिथून होणारे सुरू कोणते सांगा. रे एस टी आणि रे एस आर. एस आरच्या ऐवजी एस पी म्हणा, एस पी च्या ऐवजी एस क्यू म्हणा. म्हणजे काय झालं? रे एस टी कॉमा रे एस क्यू झालं. लिहा, कुठलं तरी एक वाक्य लिहूया. रे एस टी and ray SR have common origin S. ब्रॅकेट मध्ये or end point. ब्रॅकेट कंप्लीट. पुढचा, राईट द इंटरसेक्शन सेट. आता इंटरसेक्शन सेट म्हटलं की काय झालं पुन्हा? कॉमन. इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी. एस पी बघा, रे एस कडून पी च्या दिशेने जावा, प्रवास करा. आणि रे एस टी, एस कडून टी कडे जा. यांच्यातलं कॉमन पाहिजे, सगळे नाही घ्यायचे, एकच कॉमन आहे. कोण? पॉइंट एस. ल्या रे एस पी, त्याच्या पुढे उलटा यू काढा, कॅपिटल यू उलटा असा. रे एस पी इंटरसेक्शनचं चिन्ह काढलं, रे एस टी बरोबर पॉइंट एस. संपलं. सहावा क्वेश्चन बघा. सहाव्या क्वेश्चन मध्ये काय दिसतं तुम्हाला? आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर. पहिला आकडा, स्टेट द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट बी. असे पॉइंट सांगा त्यांच्या पेअर की ते समान अंतरावर असतील. आता समजा बी पॉइंट घेतला तुम्ही, कुठे बी बघा, 2 असलेला पॉइंट बी आहे. आता 2 वरून 2 युनिट अंतरावर इकडचा सी आहे आणि इकडचा ए आहे, बरोबर आहे की नाही? लिहा पहिला आकडा लिहा, 6व्यातला पहिला आकडा, त्याच्या पुढे पहिली स्टार करा. पॉइंट सी अँड ए are equidistant. Point C and A are equidistant from point B. ब्रॅकेट मध्ये लिहा by 2 units. एक ओळ सोडा, दुसरी स्टार करा. अजून काय? अजून कोण आहे बी पासून समान अंतरावर असलेला? डी.
आणि इकडचा पी किती युनिट अंतरावर आहे? 4 युनिटवर आहे. लिहा, पॉइंट डी अँड पी are equidistant from point B, are equidistant from point B. Bracket 4 units. काय झालं? आता दुसरा आकडा काय म्हणलं बघा, राईट अ पेअर ऑफ पॉइंट्स इक्विडिस्टंट फ्रॉम पॉइंट क्यू. क्यू पासून समान अंतरावर असलेले इकडे इकडे एक युनिट अंतरावर असलेले एल आणि यू आहे, आणि अजून 2 युनिट अंतरावर असलेले पी आणि आर आहेत, -2 आणि -6 वाले. हो की नाही? लिहूया. दुसरा आकडा टाका, त्यातली पहिली स्टार. पॉइंट यू अँड एल, पॉइंट्स यू अँड एल are equidistant from point Q, are equidistant from point Q. ब्रॅकेट मध्ये बाय 1 युनिट. दुसरी स्टार, पॉइंट आर अँड पी, आर अँड पी are equidistant from point Q, are equidistant from point Q, bracket by 2 units. संपला हा एक्सरसाइज. टॉपिक नाव टाका, कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कॉन्व्हर्स. आता हे मी शिकवतो, फक्त तुम्ही ते लिहून काढलं तरी चालते नंतर. पहा काय, कुठलंही स्टेटमेंट जर आपल्याला इफ डॅश डॅश इफ डॅश डॅश देन च्या स्वरूपात असेल, तसं लिहिता आलं तर त्याला म्हणायचं आपण कंडिशनल स्टेटमेंट. मी आता जर आणि तर वापरलं, ते सुद्धा कंडिशनल स्टेटमेंटच आहे. तुम्ही लक्ष दिलात तरच तुम्हाला समजेल. झालं कंडिशनल स्टेटमेंट. आलं लक्षात? इफ यू कॉन्सन्ट्रेट ओव्हर द टॉपिक्स, देन ओनली यू कॅन अंडरस्टँड द टॉपिक. कंडिशनल स्टेटमेंट. पण प्रत्येक वेळी असं इफ आणि देन असं दिसलंच असं नाही. साधं स्टेटमेंट असतं, त्याला तुम्हाला कंडिशनल मध्ये आणावं लागतं. इफ आणि देन फॉर्मॅट मध्ये प्रत्येक स्टेटमेंट दिलेलं असेलच असं नाही. तेव्हा त्यासाठी तुम्ही त्याला इफ देन मध्ये आणायचं असतं. ते आणल्यानंतर सुद्धा जुन्या स्टेटमेंटला ते बरोबर न्याय देणार असलं पाहिजे. तुम्ही काही म्हणाल असं नसतं. आता समजा रेक्टँगल हॅज 4 साइड्स. कुठे इथं इफ आणि देन, मग मी याचं रूपांतर इफ आणि देन मध्ये करणार आहे. If the given quadrilateral is a rectangle, then it has 4 sides. बरोबर आहे? मला नाही तर असं म्हणणार का, इफ द गिव्हन फिगर इज अ रेक्टँगल, चालेल. पण भूमितीय भाषेमध्ये थोडस आपल्याला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. इफ द गिव्हन क्वाड्रिलेटरल इज अ रेक्टँगल, देन इट हॅज 4 साइड. जर हेच स्टेटमेंट बघितलं तर त्याच्यामध्ये पुढचा इफच्या पुढचा जेवढा पार्ट आहे, देनच्या आधी, इफच्या पुढचा देनच्या आधीचा जो पार्ट असतो तो असतो गिव्हन. ते आम्ही दिले तुम्हाला. म्हणजे तुम्हाला एक क्वाड्रिलॅटरल दिलाय, तो रेक्टँगल दिलाय, दिस मच इज गिव्हन. त्याला म्हणायचं अँटीसिडंट. म्हणा अँटीसिडंट. Given part is called as antecedent. The part of the statement after if and before then, that part is called as antecedent or given things. आता कॉन्सिक्वेन्स म्हणजे काय? कॉन्सिक्वेन्सचा अर्थ परिणाम म्हणतो आपण त्याला. तुम्ही असं केलं नाही तर परिणाम भोगावे लागतील बरं का, आपण म्हणतो की तरच्या पुढे परिणाम आला.
मग काय, इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल, देनच्या पुढचं जेवढं उर्वरित पार्ट आहे तो सगळा कॉन्सिक्वेंट किंवा कॉन्सिक्वेन्स. बरेच जण उपळाईकर, इंगळे लेफ्ट होत आहेत. कशामुळे, काय कारण आहे? तास चालू असताना लेफ्ट का होत आहे? आता उपळाईकर कोण आहे मला माहित नाही, इंगळे म्हणून आता एक होतं आलेलं, ते लक्षात ठेवा. तो मुलगा असेल तर दुसऱ्या मुलांनी त्याला नंतर विचारा, आणि ती मुलगी असेल उपळाईकर, काय माहित नाही आता कोण आहेत, मुलींनी ते विचारा. उद्या तसं होतं कामा नाही, तास चालू असताना जाणं म्हणजे चांगलं वाटत नाही. हेच तर आता मला पालकांना पण बोलायचंय. हा, देनच्या पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं टू प्रूव्ह किंवा परिणाम, कॉन्सिक्वेन्स. मग आता आपल्याला जेव्हा भूमिती शिकायची असते त्यावेळेस बऱ्याच स्टेटमेंटला आपल्याला प्रूव्ह करायचं असतं. मग आम्ही तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या असतात, मग आपण प्रूफच्या वेळी लिहितो गिव्हन डॅश, त्या दिलेल्या सगळ्या गोष्टी. आणि टू प्रूव्ह म्हणजे काय, आम्हाला जे सिद्ध करायचं आहे अजून ते, जे आपल्याला साध्य म्हणून दिलेलं आहे. टू प्रूव्ह डॅश, जे सिद्ध करायचं. म्हणजे गिव्हन म्हणजे कोण, अँटिसिडंट, आणि टू प्रूव्ह म्हणजे कोण, कॉन्सिक्वेन्स. आणि मग सिद्धता करण्याच्या वेळेसच्या पायऱ्या त्याला म्हणतो आपण प्रूफ. डॅश करून प्रूफ लिहितो आपण. ते कसं लिहायचं ते नंतर बघू, उद्या परवा बघणार आहेत आपण, डिटेलमध्ये बघणार आहे, त्याचा काहीच प्रश्न नाही, काळजी करू नका. फक्त गिव्हन आणि टू प्रूव्ह कळलं, कॉन्सिक्वेन्स त्याच्या आधी अँटिसिडंट कळला. आता या कंडिशनल स्टेटमेंटला जर तुम्ही उलट केलं, कॉन्सिक्वेन्सचा पार्ट तुम्ही गिव्हन मध्ये आणला अँटिसिडंट मध्ये, आणि अँटिसिडंटचा पार्ट तुम्ही कॉन्सिक्वेन्स मध्ये आणला, तर त्याला म्हणायचं त्याचा कॉन्व्हर्स. मूळ स्टेटमेंटचा तो कॉन्व्हर्स आहे. इफ देन स्टेटमेंटचा व्यत्यास. व्यत्यासचा अर्थ उलट, पण तो व्यत्यास प्रत्येक वेळी ट्रू असतोच असं नाही. आता उदाहरणार्थ एक सहज सुचलं म्हणून सांगतो. माणूस हा मर्त्य आहे, म्हणजे माणूस कधी ना कधीतरी जाणार आहे. ओके, मग त्याचं मी इफ देन स्टेटमेंट केलं तर तयार. जर तो सजीव माणूस असेल तर तो कधी ना कधीतरी मर्त्य आहे, मरणार आहे. आता ह्याचं उलट काय असणार आहे, जर एखादा सजीव मरणार असेल तर तो माणूसच असला पाहिजे. आता कसं शक्य आहे, फक्त माणूसच मरतो का, जनावर मरत नाही का, वनस्पती मरत नाही का? म्हणजे आता तुम्हाला कळलं की प्रत्येक वेळी इफ देन स्टेटमेंट दिलेलं त्याचं उलट केलं. आता इफ देन स्टेटमेंट हे ट्रू असलाच पाहिजे, त्याशिवाय आपण देणारच नाही, कारण का त्याचं मूळ स्टेटमेंट दिलेलं होतं आपल्याला, त्याच्यावरनं आपण इफ देन तयार केलाय. इफ देन तयार केलेला ट्रू असतोच, ओके, पण त्या ट्रू स्टेटमेंटचा कॉन्सिक्वेन्स केला, आय मीन कॉन्व्हर्स केला, व्यत्यास केला, आलटापालट केली अँटिसिडंट आणि कॉन्सिक्वेन्सची, तर तो स्टेटमेंट तयार झालेलं ते स्टेटमेंट हे ट्रू असेलच असं नाही. असू शकेल पण नसूही शकेल, मे ऑर मे नॉट बी ट्रू. हे कळलं का तुम्हाला नीट? म्हणजे आलटापालट आपण करू शकतो, पण प्रत्येक वेळी ती ट्रू आहे का नाही याचा चांगला विचार करावा. त्यासाठी तुमचा जो पहिलं इफ देन स्टेटमेंट असलं पाहिजे तयार करता, ते अतिशय गणिताच्या कायद्यानुसार परफेक्ट पाहिजे, असं मी म्हणेन. आपण कायद्याची भाषा बोलतोय की तसं गणिताच्या शास्त्रीय भाषेनुसार ते परफेक्ट पाहिजे. मग त्याला कॉन्सिक्वेन्स आणि अँटिसिडंटची उलटापालट केल्यानंतर सुद्धा चेक करायचं ते ट्रू आहे का. ते ट्रू नसेल तर त्या कॉन्व्हर्सला अर्थ नाही. आता आपण बघूया कंडिशनल स्टेटमेंट काय म्हटलंय. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे झालं स्टेटमेंट. आता कॉन्व्हर्स बघा काय, इफ द डायगोनल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर देन द परपेंडिक्युलर टू इच अदर देन इट इज अ रोम्बस. ट्रू आहे, ठीक आहे. नाउ कन्सिडर सेकंड एक्झाम्पल. कंडिशनल स्टेटमेंट दिले. इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. जर एखादी संख्या मूळ असेल, एखादी संख्या मूळ असेल तर ती एकतर काय म्हणते त्याला समतर असते किंवा विषम असते. आता याचा व्यत्यास घेऊ. काय म्हटलं बघा, इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. आता उदाहरण घ्या. आधी पहिल्यांदा इफ कंडिशनल स्टेटमेंटचं घेऊ.
इफ अ नंबर इज प्राईम नंबर, 2 घेतला तर तो सम आहे, 3 घेतला, 5 घेतला, 7 घेतला, 11 घेतला, 13 घेतला, 17 घेतला, विषम आहे. हा बरोबर आहे, हे प्राईम नंबर आहे. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट बरोबर आहे. आता कॉन्व्हर्स बघूया काय म्हटलंय. इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड, इव्हन नंबर सम संख्या, मी 8 घेतली, आता 8 ही संख्या प्राईम आहे का सांगा, मूळ संख्या नाहीये, म्हणजे हा कॉन्व्हर्स चुकलाय. कळलं? ह्या गोष्टी लक्षात आल्या तर नीट व्यवस्थित, ह्या व्यवस्थित गोष्टी लक्षात आलेल्या असतील तरच ते बरोबर व्यवस्थित तुम्हाला पुढं नंतर जाऊन आपल्याला उदाहरण सोडवताना लक्षात येईल. आता प्रूफ म्हणजे काय, प्रूफचा अर्थ काय, प्रूफ कसं लिहायचं, प्रूफ लिहिताना कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात, त्याची एक विशिष्ट रीत आहे. ते आपण पुढच्या उद्याच्या सेशनला बघूया, 9 ते 10. 9वी ड 9वी क विद्यार्थ्यांचे पालक आता येऊन थांबलेले असतील इथं. नमस्कार. आता सध्या फक्त मीच बोलतो. विनंती ही आहे, मला काल 2-3 दिवसापासून असं आढळलंय की तुमच्या क्लास टीचरला जे तुम्ही ग्रुप तयार करण्यासाठी नंबर व्हॉट्सअपला दिलेले आहेत, तो मुलगा जो मोबाईल हँडल करतोय तोच तिथं नंबर द्या, मला देऊ नका. त्या वर्गाच्या क्लास टीचरला द्या आणि त्यांना सांगा की हा आता ऍड करा, आकडा आहे. दुसरी गोष्ट, पालक म्हणून तुम्ही त्याच्या मोबाईलमध्ये आज दिवसभरामध्ये काही सूचना आल्यात का ते बघा. कारण का आज मला असं दिसतंय इथं पार्टिसिपंट 2-3 तर गेलेत, ड आणि क मिळून 68 आहेत फक्त. हायली इम्पॉसिबल आहे. मग जर असं घडत असेल तर कसं करायचं बघा. आता उपळाईकर आणि अजून एक जण, काल तो करळे नावाचा विद्यार्थी मी अजून स्टॉप करायच्या आत निघून गेलेला आहे. त्याच्यानंतर मी 2 सूचना सांगितल्या होत्या आणि शिक्षकांनी एंड करण्याच्या आधी आपणच निघून जातो, हे जरा गेस्चर नीट वाटत नाही का. त्यामुळे मी झूम मीटिंग क्लोज केली पाहिजे तरच नंतर तुम्ही हे करा, हा महत्वाचा आकडा. दुसरी गोष्ट, तुमचा मुलगा जेव्हा त्या मीटिंगला बसलेला असतो तेव्हा तो स्टार्ट बरोबर पॉइंटला करतोय का, आणि एंडच्या आधी 5 मिनिटं येऊन बसा. त्यावेळी तुम्ही बघा तो काहीतरी जॉट आउट करतोय का, लेखन त्यांनी केलंय का, लिहून घेतलंय का, आणि तो मी एंड केल्यानंतर लेफ्ट होतोय का. कारण का मग त्यांनी केलंच नाही. आज 10वीचे 2-3 दिवस झाले मी क्लास घेतोय, हा शाळेचा तास घेतोय, 10वीच्या मुलांना माहितच नाहीये. असं कसं असेल, पालक ग्रुपच वाचत नाहीत, ग्रुपवरच्या इन्स्ट्रक्शन वाचत नाहीये. अजूनही काल दिलेली सूचना मी ते इन्फोला जाऊन बघितलंय, आता आडनाव सांगत बसत नाही, त्यांनी अजून ती सूचना म्हणजे उघडली बघितली सुद्धा नाहीये. मग मला सांगा, लॉकडाऊनचा पिरियड चालू आहे, आपण पालकांना दिलेल्या सूचना मुलांसाठी काय आहेत ह्या सुद्धा बघायच्या नाही का हो सांगा. 9वीच्या 2 विद्यार्थ्यांना मी फोन करून सांगितलं, अहो तुम्ही ही सूचना बघितली नाही, जरा बघा ना. आता काय करायचं सांगा. तर माझी विनंती ही तुम्हाला आहे की कृपा करून तुम्ही ते बघत चला. दिवसातनं 2-3दा बघितलं तरी काहीतरी इन्स्ट्रक्शन आलेले असतात, नसतील ठीक आहे, पण तू बघा आणि मुलाला ते करायला उद्युक्त करा. दररोजचं त्यांनी ते बघितलंय का, असं काहीतरी टेबल फॉर्म करा आणि ते लिहिलं, बघितलं त्यांनी व्यवस्थित प्रकारे, त्याला समजलंय का ह्याच्या विषयीचे. बघा सर्वोदय गेला बघा, मी म्हणायच्या आतच गेला, कोण गौरव सर्वोदय कोण आहे माहित नाही. हे जरा थोडस चुकीचं वाटतंय. तर माझी विनंती की तुम्ही वेळोवेळी ते ग्रुपमध्ये काय सूचना आलेल्या ते पहा, मुलांना होमवर्क वगैरे काही दिलंय ते बघा, आणि त्यानुसार मुलांचा अभ्यास चांगला होण्याच्या दृष्टीने आपण सगळे मिळून चांगला प्रयत्न करू. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुलाख हायस्कूल.